साई लीला एक आध्यात्मिक सहवास। कीर्तन सांग होय अंग हरी रूप। ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, योग महाराज की जय। हेलो। ओम श्री परमात्मने मने नमः। अथ श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्रम् यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बन्धनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। नमः समस्तभूतानां आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे। वैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरशन्तनवं पुनरेवाभ्यभाषते। युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वातेकं परायणं स्तुवन्तकं तमर्चन्त प्राप्नुयुर्मानवाश्वं। को धर्मः सर्वधर्माणां भवतो धर्मो मता किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धनात्। भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं स्वनाम सहस्रेण पुरुषो सततोऽस्थितः तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम्। ध्यायन् सुवन्नमस्तं च यजमानस्तमेव च अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं। लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्। ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवतो। एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः। पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चन्नरः सदा परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यो परायणं। पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो व्यर्पिता। यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिन् प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये। तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहम्। यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मना ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि मूर्धये। विश्वामिश्वावो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृद्भूतभृतावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः। अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वर। नारसिंह वपु श्रीमान् केशव पुरुषोत्तमः सर्वशिवस्थानभूतादिनी निधिरव्यया सम्भवो भावनवार्ता प्रभव प्रभेश्वरः। स्वयंभू शम्भुरादित्य पुस्तराक्ष महास्मना अनादिदाता विधाता धातुरुत्तमः। अप्रमेयो ऋषिकेशो पद्मनाभो प्रभु विश्वकर्मा मनुस्पष्टा सविष्टः सविरो ध्रुवः। अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूत श्रीककुब्धाम पवित्रं मंगलं परम्। ईशान प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भ भूगर्भो माधवो मधुसूदनः। ईश्वरो विक्रमी मेधावी सदक्रमः अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मवान्। सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजा भव। असंवत्सरो व्यावर्तते सर्वदर्शनः अज सर्वेश्वर सिद्धि सर्वाधिरच्युत।
वृषापतिरन्यात्मा सर्वयोगविनिश्रुता वसुरसुमना सत्य समात्मा संहित समा अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृति रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनि शुचिश्वरा अमृतशाश्वतस्थाणुर्वराहो महातपः सर्वगः सर्वविद्वानुर्विश्वक्षेमो जनार्दनम् वेदो वेदविद्वेन्दो वेदाङ्गो वेदवित्करी लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृतः चतुरात्मा चतुर्युगश्चतुर्दंष्टः चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भुजनं भोक्ता सहिष्णुर्गदाधिज अनघो विजयो वेता विश्वयोनि पुनर्वसु उपेन्द्रवामनं शूरमौलसुचिरोदिता अतीन्द्र संग्रह सर्वोदतात्मा नियमो यमा वेद्यो वैद्य सदा योगी विरह माधवो मधु अतीन्द्रियो महामायो महत्साओ महाबल महाबुद्धि महावीर्यो महाशक्तिर्महाद्युति अनिर्देश वपु श्रीमान नमेय महात्रिभु महेश्वासो महिभर्ता श्रीनिवास सतांगति अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपति मरीचीर्थ मनोहंस सुपर्णो भुजगोत्तम हिरण्यनाभ सुतपा पद्मनाभ प्रजापति अमृत सर्वदृक्षीय संधाता सद्धिमान स्थिर अजो दुर्मर्शन शास्त्र विश्वतात्मा सुरार्य गुरुर्गुरुर्मोहानो सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिषस्रद्विवाचस्पति रुदारति अग्रनिर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् अवर्तनो निवृत्तात्मा समृतः सम्प्रमादनः अहसंवर्तको वह्निरनिलो धरणिरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुक् विभुः सत्कर्ता सत्कृतः गुरुजन्मोर्नारायणो नरः असंख्यो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्छति सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धिसाधना वृषाय वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषधः वरधनो वर्तमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो दुर्धर्वाग्नि महेन्द्रो वसुधो वसु नैकरूप बृहद्रूप शिखरिष्ट प्रकाशन ओजस्यज्योत्युदर प्रकाशात्मा प्रतापन रुद्रस्पष्टाक्षरोमन्द्रश्चन्द्रांशुर्भास्करादिति अमृतांशुर्बहुभानु शशबिन्दुरेश्वर औषधं जगदस्येतु सत्यधर्मपराक्रम भूतभव्यभवनाथ पवनोपावननर कामः कामकृतान्त कामकामप्रद प्रभु युगादिकृतयुगवर्गो नैकमायुनाशन अदृश्यव्यक्तरूपस्य सहस्रजितनन्तिजम् विशिष्टो विशिष्टशिष्टेश्च शिखण्डी अंशवृष क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वभावरुणयनः अच्युत प्रचित प्राण प्राणभो वासवामिद अपां निधिरधिष्ठानम् अप्रमत्त प्रतिष्ठित स्कन्द स्कन्दधरो दूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेव बृहद्भानुरादिदेव पुरन्दरः अशोकसार शूरशौर्यजनेश्वर अनुकूल चकावर्त पद्म पद्मनिभीषण पद्मनाभो रविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महावीरुद्धो रुद्धात्मा महोत्सवजय अतुल शरभो भीम समयज्ञो हरिहरि सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जा विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरसः महीधरो महाभागो वेगवान् विदाशनः उद्भवक्षोभनोदेव श्रीगर्भवर्णेश्वर करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो व्यवसाय व्यवस्थान संस्थान स्थान ध्रुव परर्वि परमस्पष्ट सुष्ट पुष्ट सुरेशनः रामो विरामो विराजो मार्गो नियो नया वीरा शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मनियुक्तः वैकुण्ठः पुरुष प्राण प्राणः प्रणवऋतु हिरण्यगर्भो शत्रुतो व्याप्तो वायुर्दोषः ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणा विस्तार सावस्थानो प्रमाणो बीजमव्यम् अर्थवतो महाकोशो महाभागो महाधनः अनिर्वेदस्त विष्णो भूधर्मयुक्तो महामखः नक्षत्रमेय नक्षत्रे क्षमस्याम समियः यज्ञयुज महेशश्च प्रतिशतसहस्रांगति सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुहृदः सूक्ष्म सुघोष सुतरसु मनोहरोचितोर्विदभावोर्विदारणम् सर्वस्वव्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सरवत्सी रत्नगर्भधरेश्वर धर्मगुप् धर्मि सरसत्क्षरमक्षरम् अभिज्ञाता सहस्रांशविधाता कृतलक्षण गभस्तिनेमि सत्वस्त सिंहो भूत महेश्वर आदिदेव महादेव देवेशो गुरु उत्तरो गोपतिर्भोक्ता ज्ञानगम्य पुरातन शरीरभूत भूभोक्ता कपीन्द्रो भूरिलक्षण सोमपो सोम पुरुषोत्तम
विनय वे सत्यसंध दाशार सातु दाम्पती जीवो विनयता साक्षी मुकुंदो मित विक्रमा अंभो निधिर्नंतात्मा महोदधि शयंतका अजो महार स्वभाव युता मित्र प्रमोदन आनंद मोहनंद सत्य धर्म विक्रमा महर्षि कपिलाचार्य कृतज्ञ मेघिनीपति त्रिपदस्त्रित साध्यक्षो महाशृंग कृतांतक महावराह गोविंद सुषेया कनकांगदी गुह्यो गभीर गहन गुप्तश्चक्र गदाधर वेदास्वांगजित कृष्ण दृढ़ संस्कर सनोचितो वरुण वारुण वृक्ष पुष्कराक्षो महामना भगवान भग आनंदी वनमाल्य हरायुध आदित्य ज्योतिरादित्य सहिष्णुर्गति सप्तमा धर्माखंड परशुर दारुणो द्रविण प्रदा दिविस्वत्सर्वद्रुव्यासो वाचस्पति हरिणय त्रिसामा साम गसाम निर्वाणं भेषजं दिशक संन्यास कृष्ण शांतो निष्ठा शांति परायण शुभांग शांति दस्त्रष्टा कुमुद कुवलेशा गोहितो गो निर्गोप्ता ऋषभाक्षो ऋषप्रिया अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षिप्ता शिवकुर्चिवा श्रीवत्सवक्ष श्रीवास श्रीपति श्रीमतामर श्रीश्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीभावना श्रीधर श्रीकर श्री श्रीमालोकतायस्य स्वच्छ स्वांग शतरानंदो नंद ज्योतिर्गणेश्वरा विजयात्मा विधेयात्मा सत्कीर्ति छंद संशया उदीर्ण सर्वकश्चक्षु अनिशस्यात्मस्थिरा भूषय भूषण भूतिर्विशोक शोकनाशा अरचिस्मानर्जित कुंभो विशुद्धात्मा विशुद्धना अनिरुद्धो प्रकृत प्रद्युम्न निधिक्रम कालनेनि आवीर शौरी शूर जनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशवाहि कामदेव कामपाल कामिकांत कृतागम अनिर्देशो पुरुषिष्णु विवरांत धनंजय ब्रह्मण्यो ब्रह्म ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धना ब्रह्म विद्रामणो ब्रह्मी ब्रह्मज्ञ ब्रह्मणप्रिया महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगा महाक्रतुर महायज्वा महायज्ञ महागी सर्वस्तव प्रिय स्तोत्रांति स्तोत्रारणप्रिया पूर्ण भ्रुवेता पुण्य पुण्य कीर्ति नामय मनोजवस्ति सकरो वसुरेता वसुप्रदा वसुप्रदो वासुदेवो वसु समनाहि सद्गति सत्कृति सत्ता सद्भुति सत्परायण शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामनः भूतावासो वासुदेव सर्वासु निलोनलः दर्पादर्पदुदृप्त दुर्धरुधा पराजिता विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिर्मूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ति शताननः एकोनैक सहककिमियतपदमनोत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सल स्वर्णवर्ण हिमांगो वराहश्चन्द्रांगोधि वीराविषमशून्य कृता श्रीवचरश्चल अमानिमानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधामेधोधन्य सत्यमेधाधराधर तेजो विश्वदितिधर सर्वशस्त्रभूताम्बर प्रभवन्यग्रहोर्नैकशृङ्गगदागज चतुर्मूर्ति चतुर्भावश्चतुर्दृश्यचतुर्देवी चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदवेदपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुर्तिक्रमा दुर्लभो दुर्गमो दुर्गो धरावासुधराय शुभांगो शारंग सुतंतुस्तंतुवदनः इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतमः उद्भव सुंदर सुंदर रत्नाभ सुलोचनः अर्कोवाच सहस्रं विजयंत सर्वविजयी सुवर्णबिंदु शोभे सर्वभागीश्वरेश्वरा महारुद्रो महागर्तो महाभूतो महानिधि कुमद कुंदर कुंद पर्जन्य पावनो नीला अमृतांशो मृतवहु सर्वज्ञ सर्वतोमुखः सुलभ सुहृद श्रीध शत्रुजित चतुर्तापन व्यग्रधोदुम्ब रोषक चानुराद्र निषुदन सहस्रार्ची सप्तजीव सप्तजा सप्तवाहन अमूर्तिरणो चिंतो भयकृत भयनाशन अनुर्बृहत् कृशस्थूलो गुणभृ निर्गुणो महा अद्भुत स्वद्भुत स्वस्य प्रागुंश वंशवर्धना भारभृत्कथितो योगी योगीश सर्वकामदा आश्रम श्रम श्याम सुपर्णो वायुवान धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयितात्मा अपराजित सर्वसो नियता नियमयमा सत्ववान सात्विक सत्य सत्य धर्म परायण अभिराय प्रिय कृत्य विहाय सगतिर्ज्योति सुरुचिरुत विभु रविर्विरोचन सूर्य सविता रविलोचना अनंत होत भोक्ता सुखदो नैकजो हृदय अनिर्विघ्न सदाम श्रीलोकाधिष्ठानमद्भुतः सनात् सनातनतम कपिल कपिलव्या स्वस्ति 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 भुक् स्वस्ति लक्षण आरुद्र कुंडली चक्रे विक्रमोर्जित शासन शब्दातिग शब्दसरिशीर शरदरित अक्रूरपेशोदक्षदुष्यमक्षमनामरा विद्वत्तमो वीरभय पुण्य समन कीर्तना उत्तारणो दुष्कृत्या पुण्य सुस्वप्नाशना वीरारक्षण संतो जीवन पर्यवस्थिता अनंत रूपो अनंत श्रीजितमनिर्भयावः चतुरश्लोक विरात्मा विदिशो व्याधिशो ईशा अनादिर्भुवो लक्ष्मी सुविरो रचांगदा
जननो जनजन्मादि भीमो भीमपराक्रमः आधारनिलयोधारा पुष्पहास प्रजागर अवृतस्पदाचार प्राणद प्रणोदन प्रमाणं प्राणनिलय प्राणभूत प्राणजीवन तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजरादिगा भूर्भुवस्वस्तरुस्तार सविता प्रपितामह यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः यज्ञभृत् यज्ञकृत् यज्ञ यज्ञभुग् यज्ञसाधना यज्ञान्तकृत् यज्ञगुह्यमन्मथनादयेव च आत्मयोनि स्वयं जातो वैकानः सामगायन देवकीनन्दन स्रष्टा क्षितिज पापनाशन शङ्खवृन्नन्दकी चक्री शारङ्गनागराधर रथाङ्गपाणि अश्वभ्य सर्वग्रहणायुधः ॐ नमः इति कुंडलीकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सब संतन की जय रामकृष्ण हरि जय जय साधाया कारण
तयारीची दृढ मना तयारीची दृढ मना तयारीची दृढ मना तयारी दृढ मना तयारीची दृढ मना करी साधाया कारण करी साधाया कारण तयारीची दृढ मना करी साधया कारण करी साधया कारण करी साधया कारण पार घुमाई पार साहोनी टाकी घाया साहोनी टाकी घाया
पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, महाराज की जय, योग महाराज की जय। हर 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 हर। सहावोनी टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे, तयारीती दृढ मन करी साधाया कारण, बाण शस्त्र साहोनी गोळी शुराठाव उंच स्थडी, तयारीती दृढ मन करी साधाया कारण, तुका म्हणे सती तुका म्हणे सती अग्न न देखे ज्या रीती, तयारीती दृढ मन करी साधाया कारण, विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गा करो प्रथमं, पाण्डुरङ्गा करो प्रथमं, पाण्डुरङ्गा करो प्रथमं, पाण्डुरङ्गा करो प्रथमं, हरे चरण संतांचिया, हरे चरण संतांचिया, हरे चरण संतांचिया, चक्रपादाने कथिता विचारो, चक्रपादाने कथिता विचारो, चक्रपादाने कथिता विचारो, चक्रपादाने कथिता विचारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचन यति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला सहावोनी टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे, तयारीती दृढ मन करी साधाया कारण। या ठिकाणी आपण सगळेजण एका गोशाळेच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जमलेले आहोत। त्या गोशाळेचं संभाव्य नाव आहे सुरभी गोशाळा। त्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। मला असं वाटतं की आळंदी नंतर याच ठिकाणी मला इतके महाराज लोक पाहायला मिळाले। इतकी महाराज मंडळी ज्या अर्थी आमच्या एखाद्या व्यक्तीसाठी एकत्रित येतात, त्या अर्थी त्यांचं काम चांगलं आहे म्हणून येतात। याच्यावरूनच लक्षात सांगे कोंबाची लवलव नाही, भूमीचे मार्ग सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव
सुखोदिनाची. ते घर त्याच्यावरून आदरातिथ्यावरून लक्षात येत असतं. आणि तसं खऱ्या अर्थाने भूमीचं मार्ग हे कुंभावरून लक्षात येतं. तसं मला असं वाटतं की ज्यांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे, भविष्यामध्ये ही गोशाळा ते करणार आहेत. खरंच नक्कीच त्यांचं काम चांगलं असेल. म्हणून आमचे जयराम महाराज सारखे भाऊसारखी व्यक्तीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेजण आहात. मी काही सगळ्यांची नावं घेतली तर माझा टाईम त्यातच जाईल. आता इतकी लोक तुम्ही उपस्थित आहात, इतकी महाराज लोक उपस्थित आहात की खऱ्या अर्थाने इतके महाराज लोक एखाद्या कार्यक्रमासाठी उपस्थित असू नयेत इतकी उपस्थित असू नयेत हा शब्द चुकीचा नाही ना. इतके लोक तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने या भूमिपूजनासाठी उपस्थित आहात. क्षमा करा, मला यायला थोडा वेळ झाला. 3 तास गाडी लेट होती आणि या ठिकाणी येण्याचा हा योग आला. विठ्ठला विठ्ठला आपल्यामध्ये असं आहे पहा, एखादी गोष्ट अप्राप्त असेल, ती गोष्ट जर प्राप्त झाली तर त्याला योग म्हणतात. आणि अप्राप्त गोष्टीचा जर सांभाळ झाला तर त्याला क्षम म्हणतात. एक योग आहे आणि दुसरा क्षम आहे. मला असं वाटतंय आपण सगळे जाणकार आहात. यातला योग सोपी आहे का क्षम सोपी आहे? मला असं वाटतं योग कठीण आहे का क्षम कठीण आहे? क्षम कठीण. कठीण योगावनी क्षेम. खरं म्हणजे योग येणं ह्या गोष्टी जरी सोप्या असल्या तरी त्याचा क्षम होणं ह्या गोष्टी अत्यंत कठीण असतात, अत्यंत कठीण असतात. आणि म्हणून कठीण योगावनी क्षेम. एखाद्या वेळेला श्रीमंती प्राप्त होणं ही गोष्ट सहज असेल, सहज असेल. एखाद्या माणसाला एखाद्या बापाकडून श्रीमंती मिळेल हा त्याच्या जीवनातला योग आहे, आपण सहज म्हणू त्याला. पण ती श्रीमंती टिकवणं हे खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनातला तो क्षम आहे. एखादं पद प्राप्त होणं हा जीवनातला योग आहे, पण ते पद टिकवणं हा त्याच्या जीवनातला क्षम आहे. आणि म्हणून एखाद्या साधनेची सुरुवात करणं हा त्याच्या जीवनातला योग आहे, आणि ती साधना शेवटपर्यंत टिकवणं हा त्याच्या जीवनातला क्षम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, मला संताची संगती झालीही पाहिजे आणि ती संगती टिकलीही पाहिजे, टिकली पाहिजे, नाही का? हरिजना सबे भेटे नवो अंग संग तुटे, नवो अंग संग तुटे, नवो अंग संग तुटे. हरिजना सबे भेटे नवो अंग संग तुटे, नवो अंग संग तुटे, नवो अंग संग तुटे. हरिजना सबे भेटे नवो अंग संग तुटे, हरिजना सबे भेटे नवो अंग संग तुटे. हरिजना सबे भेटे नवो अंग संग तुटे, हरिजना सबे भेटे नवो अंग संग तुटे. ऐशी आवडते मला देवा पूर्वा देवासना, देवा पूर्वा देवासना, देवा पूर्वा देवासना. ऐशी आवडते मला देवा पूर्वा देवासना, देवा पूर्वा देवासना, देवा पूर्वा देवासना. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, भावावी योग जन्मोजन्मी, भावावी योग जन्मोजन्मी. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, भावावी योग जन्मोजन्मी, भावावी योग जन्मोजन्मी. साधनेमध्ये प्रवृत्त होणं, साधनेमध्ये प्रवृत्त होणं आणि साधना करत असताना निवृत्तीच्या काठावर पोहोचणं. मला असं वाटतं की प्रवृत्ती असेल, एखाद्या नदीमध्ये तुम्हाला उडी टाकण्याची इच्छा असेल तर ती तुमची प्रवृत्ती आहे. पण पलीकडच्या काठावर, ज्या काठावर तुम्हाला निघायचं आहे ना, तो काठ निवृत्तीरूपी काठ आहे, निवृत्तीरूपी काठ आहे. म्हणून मला असं वाटतं की
प्रवृत्तीने प्रवृत्त व्हावं, मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे, ही प्रवृत्ती आहे. पण ही प्रवृत्ती असावी कशासाठी? ही प्रवृत्ती असावी कशासाठी? पण ही प्रवृत्ती आणि प्रापंचिक प्रवृत्ती आपण जर विचार केला तर दोन्ही सारख्याच आहेत. पण मला असं वाटतंय प्रवृत्तीकडून प्रवृत्तीकडे जाणं एखाद्या वेळेला सोपं आहे. प्रवृत्तीकडून प्रवृत्तीकडे जाणं एखाद्या वेळेला सोपं आहे. मी सांगू, प्रवृत्ती करून खऱ्या अर्थाने प्रवृत्तीकडे जाणं सोपं आहे, निवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणं सोपं आहे. पण प्रवृत्तीकडून निवृत्तीचा काठ प्राप्त करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. आणि माया नदीचं वर्णन करत असताना माऊलीने असंच केलंय ना, अलीकडचा काठ प्रवृत्तीरूपी काठ आहे, पलीकडचा काठ निवृत्तीरूपी काठ आहे. प्रत्येक माणूस या काठावर त्या नदीमध्ये उडी टाकण्यासाठी प्रवृत्त होतो. आस्थेची महापुरी विगताती कोटीवरी, पण प्राप्तीच्या पैलतीरी विपायला नाही. असं का घडते बुवा? पलीकडच्या काठावर जाण्याच्या इच्छेने जर सगळे लोक याच्यामध्ये उड्या मारत असतील तर पलीकडच्या काठावर एखादाच का निघतो? त्याला सांगितलं की बाबा रे, एखादा निघण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये अनेक भवरे आहेत, द्वेषरूपी भवरे आहेत, नाही का? नाही, मत्सरूपी भवरे आहेत, द्वेषरूपी वडणे आहेत. त्याच्यामध्ये रतिरूपी बेट आहे, त्या बेटावर सारख्या कामरूपी लाटा आदळत आहेत. त्याच्यामध्ये उकड्या आहेत, उकड्या नाही का? पुरामध्ये उकड्या असतात, उकड्या नाही का? उकड्या. आणि त्या येत आहेत कधी विद्या, धन, कोल. मी विद्वान आहे, हे उकडीच आहे. मी धनवान आहे, हे त्या नदीतली उकडीच आहे. मी शिलवान आहे, मी कुलवान आहे, ह्या नदीतल्या उकड्याच आहे. काही त्या उकड्यामध्ये सापडत आहेत, काही द्वेषरूपी भोवऱ्यामध्ये सापडत आहेत, काही मत्सरूपी वडनामध्ये सापडत आहेत. त्याच्यावर ते सुखदुःख रूपी फुरसाण सारखं वाहतंय, त्याच्यावर जीवरूपी फेस वाहतो, नाही का? अनेक यम नियमाचे गावं वाहून नेणारी ही नदी आहे. ही नदी म्हणजे सामान्य नदी नाही, अनेक यम नियमाचे गावं वाहून नेणारी ही नदी आहे. त्याच्या मधातली जी धार आहे ती फोडणं फार कठीण आहे. इकून तिकून पाणी जरी शांत दिसत असलं तरी मधात जी धार असते ना ती फार भयंकर असते. ती धार तुटली रे की माणूस पलीकडच्या काठावर जातो. ती अहंकार रूपी धार आहे. ती अहंकार रूपी धार तुम्हाला तोडायची आहे. खालचं दिसत नाही राव, खालचं दिसत नाही. याचं कारण त्यातलं पाणी गढूळ आहे, ते भ्रांतीचं पाणी आहे. भ्रांतीच्या गढूळ पाण्यामुळे खाली काय आहे हे दिसत नाही. त्याच्यामध्ये आशारूपी गाढ आहे. जितका जितका बाहेर पडण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तितका तितका तो खाली खाली आपल्याला ओढत राहतो. आणि म्हणूनच या नदीमध्ये उड्या टाकण्याची प्रवृत्ती अनेकाची असली तरी पलीकडच्या काठावर निघणारा मात्र एखादाच आहे. विरळाईसा कोणी तुकाची साधनेतली प्रवृत्ती हे निवृत्तीच्या काठावर निघण्यासाठी असेल तर मला असं वाटतं की त्याच्यातल्या अडचणी फार भयंकर आहेत. चांगला प्रवास नेहमी कठीण असतो. ज्यावेळेला हनुमंतराय जानकीचा शोध लावण्यासाठी निघतात, हनुमंतराय जानकीचा शोध लावण्यासाठी निघतात, त्याचा अर्थ असा आहे की हनुमंतराय भक्तीचा शोध लावण्यासाठी निघतायत. आणि भक्तीचा शोध लावण्यासाठी ज्यावेळेला हनुमंतराय निघतायत त्यावेळेला त्यांच्या प्रवासामध्ये अनेक संकट येतात. त्यातलं पहिलं संकट आहे मैनाक नावाचा पर्वत वर येतो. मैनाक नावाचा पर्वत म्हणतो की तुम्ही थोडा आराम घ्या, आराम घ्या. आता काय गडबड करताय, आराम घ्या, थोडी आराम घ्या, नंतर पुढे जा. हनुमंतराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये रामप्रभूचं काम केल्याशिवाय आराम नाही. काम केल्याशिवाय जो माणूस आराम घेत असेल ना त्याच्या जीवनात कामच होत नाही. लक्षात, काम झाल्याशिवाय माणसाने आराम घ्यायचा नसतो बघा. आराम आराम आराम.
आमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे तो. काम झाल्याशिवाय आराम घ्यायचा नसतो. मला तर असं वाटते महाराज की आराम करणारी ही माणसं मरणारच आहेत आणि काम करणारी माणसं मरणारच आहेत. मग आराम करून मेल्यापेक्षा काम करून मेलं काय वाईट? मला वाटतं काहीच काम न करणारी माणसं सुद्धा जाणारच आहेत आणि काम करूनही माणसं जाणारच आहेत. म्हणून महाराजांना एका ठिकाणी असं म्हणावं लागलं, आयुष्य काहू न करा का पुढे नाही नाशक्य. अर्थात म्हणून मैनाक नावाचा पर्वत ज्यावेळेला वर येतो त्यावेळेला मैनाक म्हणतो की तुम्ही आराम घ्या माझ्यावर. हनुमंतराय म्हणतात गड्या काम झाल्याशिवाय आराम नाही. आराम न घेण्याचं हे एक कारण आहे आणि आराम न घेण्याचं दुसरं कारण असं आहे की तू मातीचा असता, तू दगडाचा असता तर मी एखाद्या वेळेला आराम घेतला असता तुझ्यावर, पण तू सोन्याचा आहेस का आणि सोन्याने आजपर्यंत कोणाला आराम दिलाय म्हणून मला देणार. मला वाटते हे भक्तीतलं पहिलं संकट आहे. विठ्ठल विठ्ठल क्रमही तसाच आहे. धन पहिले धन नंतर दारा म्हणजे सुरसा. धन दारा नंतर दारा. मला असं वाटतंय भक्ती मार्गातलं पहिलं संकट धन आहे. हनुमंतरायाने ते संकट पार केलं. नंतर हनुमंतरायाच्या जीवनामध्ये जी आली ती सुरसा आहे. सुरसा आहे. सुरसेला हनुमंतरायाने परीक्षा दिली. नंतर हनुमंतरायाच्या प्रवासामध्ये तिसरं संकट आहे ईर्ष्या. ईर्ष्या समुद्रामध्ये राहते, वरून एखादं काही चाललं ना तिला सहन होत नाही. सहन होत नाही. वरून काही गेलं आपल्यावरून, आपल्यापेक्षा पुढे जर कोणी जात असेल तर त्या ईर्ष्येला सहन होत नाही आणि ईर्ष्या त्याला खाली ओढते. हनुमंतरायाची सावली ज्या वेळेला थांबल्यासारखी होते. हे दादा मोबाईल पाहू दे. मोबाईल नको माझ्याकडे. मोबाईल पाहून राहिला का? नाही मोबाईल नको प्लीज. विठ्ठल विठ्ठल ईर्ष्या नावाची राक्षसी संपवली पाहिजे पारमार्थिक माणसाने. पारमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये ईर्ष्या नसली पाहिजे. राव ईर्ष्याने भक्तीचं तेज कमी होत असते. ज्याचं ज्याचं प्रारब्ध असेल तो तिथं असेल. प्रारब्ध आहे अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधीन. या प्रमाणाला जर तुम्ही मानत असाल तर मला असं वाटतं एखादा माणूस जर कुठेही असेल तर त्याच्याबद्दल ईर्ष्या करण्याची काय गरज आहे? अकरुणत्वम अकारण विग्रह परधने परयोषितीश स्पृहा स्वजन बंधू ईश्व स्वयुष्णुता प्रकृती सिद्धम इदम दुरात्मना असं म्हटलंय. अकरुणत्वम याच्या अंतकरणामध्ये कोणाबद्दल कधीच करुणा येत नाही. दुर्जन आहे तो दुरात्मना. अकरुणत्वम अकारण विग्रह. अकारण काही माणसं भांडणं करतात काहीच कारण असताना. दुर्जन आहे तो अकारण विग्रह. आणि धनाच्या पुढे जवळच्या माणसाला सुद्धा तो प्राधान्य देत नाही, तो सुद्धा दुर्जन आहे. आणि दुर्जनाचं चौथं सूत्र सांगितलं की दुसऱ्याची एखादं वैभव पाहून ज्याचं पित्त खवळते तो सुद्धा दुर्जनच आहे. अकरुणत्वम अकारण विग्रह परधने परयोषितीच स्पृहा स्वजन बंधू ईश्व स्वविष्णुता प्रकृती सिद्धम इदम ही दुरात्मना. विठ्ठल विठ्ठल भक्ती मार्गातले अनेक संकट आहेत. भक्ती मार्गामध्ये चालणं ही गोष्ट जरी सोपी असली तरी जीवनामध्ये भक्ती प्राप्त करणं ही गोष्ट कठीण आहे. किती कठीण आहे हो महाराज ही गोष्ट. भक्ती तो कठीण
पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात की भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. महाराज आम्हाला तर सोपी सांगितली तुम्ही अनेक ठिकाणी. हे दिसते याला काय म्हणतायत? मग हे सगळं दिसते याला काय म्हणतात? एवढी गर्दी दिसते याला काय म्हणतायत? एवढ्या चंगराचंगरीमध्ये माणसं मरतायत त्याला काय म्हणतायत? महाराज म्हणतात देखे काय, जेथे जावे तेथे फक्त देखीचा पर्वत. काय करायचा दादा तो पर्वत थर्माकोलचा असेल तर? काय करायची ती इमारत बिना पायाची असेल तर? बिना पायाच्या इमारतीला जसा अर्थ नाही, कोण्या पायाविना भिंत तातडीची, अर्थात बिना पायाच्या भिंतीला इमारतीला जसा अर्थ नाही, थर्माकोलच्या पर्वताला जसा अर्थ नाही, फक्त भक्तीतला देखाव्याला सुद्धा काही अर्थ नाही. नाक नसलं तरी चालते, नथ असली पाहिजे. बरोबर आहे? बरोबरच आहे म्हणतो. नाक नसलं तरी चालेल पण काय असली पाहिजे? काय करायचं ते नाक, काय करायची ते नथ. नाक नसेल तर नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया काय करायचं, काय करायची ती पोथी. पोथी वेगळा विषय, ज्ञानेश्वरी हा वेगळा विषय. अर्थ कळत नसेल तर, अर्थ कळत नसेल. मग बाई दोन सखीची चर्चा. आमचे मिस्टर किती शिकलेत बाई, मिस्टर किती शिकलेत बाई आमचे मिस्टर. बाई किती 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 शिकलेत बाई आमचे मिस्टर. आमचे इतके शिकलेत बाई, इतके शिकले की त्यांनी जर पत्र लिहिलं ना तर दुसऱ्याला अजिबात वाचता येत नाही. स्वमपि लिखितम पत्रम परोन वाचे. ती पुढची म्हणते माझे तर तुझ्यापेक्षा जास्त शिकले, माझे तर एका वर्गात 5-5 वर्ष शिकत होते बाई. तुझे तरी स्वमपि लिखितम पत्रम परोन वाचेती, माझे तर असे स्वमपि लिखितम पत्रम स्वयं न वाचेती. वाचताही आलं पाहिजे, अर्थ कळला पाहिजे, भजन आलंही पाहिजे, त्यात प्रेमही असलं पाहिजे. प्रेम नसेल तर कशाला करायचं, कशाला करायचं. दगडाचे टाळ कोणत्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही. असू द्या दगडाचे असतील तर सा, नसू द्या तुमच्याजवळ विना. प्रेम असेल तर कशाची गरज आहे तुम्हाला? परम प्रेमास्पदं यथा, परम प्रेमाचा विषय असू शकतो तो. मला आपल्याला हे सांगायचं आहे, हा प्रवास कठीण आहे. या प्रवासाला निघालेली माणसं जरी दिसत असले तरी हा देखीचा पर्वत तर नाही ना, असं महाराजांना वाटते. महाराजांना असंही वाटते हे पायाशिवाय भिंत बांधण्याची तातडी तर केली नाही ना, असंही वाटते महाराजांना. आणि म्हणून महाराज म्हणतात भक्ती तो कठीण शूरावरील. पण एक सांगू महाराज, मला आठवलं म्हणून सांगतो, जे जे कठीण असते ना ते महत्वाचंही असते, जे जे दुर्लभ असते ना ते महत्वाचंही असते. श्रीमंत होण्यासाठी परीस कठीण आहे पण महत्वाचं आहे ना. अमर होण्यासाठी अमृत मिळणं कठीण आहे पण महत्वाचं आहे ना. अमर करणार आहे ना, अमर करणार आहे ना, नाही का. अनिका सारिका बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैव गुणे, दैव गुणे. आणि म्हणून हे कठीण आहे. आणि खरं म्हणजे ह्या कठीणता सुद्धा माणसाने स्वीकारली पाहिजे. कठीणता जी माणसं स्वीकारत असतात त्यांच्या जीवनामध्ये त्याग करण्याची ताकद असली पाहिजे. ती असते म्हणूनच ते स्वीकारतात सुद्धा. मला असं वाटतंय त्यागाने माणसाचं वैभव वाढत जाते, वैभव वाढत जाते. त्याग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आमच्या पूर्वजांचा जर आम्ही विचार केला, आम्ही पूर्वजांकडे जाणार आहेत म्हणजे आम्ही एकदम तुकाराम महाराजांकडे आणि ज्ञानोबारायांकडे तर आहेच, पण आमच्या जोग महाराजांच्या त्यागाचा जर विचार केला तर मला असं वाटते हा भोग आपण भोगतो ना, हा त्यागाचाच परिणाम आहे. हा त्याग आहे महाराज. एक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला माणूस, पैलवान माणूस,
4 जातीचे 4 शिष्य आपल्या सोबत घेतो आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार करतो. हा त्याग नाही? हा त्याग नाही? मला असं वाटतं आमच्या पूर्वजांचं, आमचे पूर्वजच आहे. बोधे बाबा आमचे पूर्वज आहेत, भोले बाबा आमचे पूर्वज आहेत, नाही का? आणखी मोठे बाबा आमचे पूर्वज आहेत, नथुसिंग बाबा आमचे पूर्वज आहेत. आता एक पूर्वज त्यातले आहेत मारुती बाबा आमचे पूर्वज आहेत. मला असं वाटतं की यांच्या जीवनातला त्याग म्हणजेच आमचा भोग आहे. खरं सांगू, आपण हे करत आहात. मी असं म्हणेल महाराज तुकाराम महाराज, लोकांना जर कणीस मिळत असेल तर एखाद्या दाण्याने पेरून घ्यायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? अरे लोकांना जर एवढा मोठा भोग भेटत असेल भक्तीचा, हा भक्तीचा भोग भेटण्यासाठी एखाद्या दाण्याने पेरून घ्यायला काय हरकत आहे? सांगू, जो दाना दुसऱ्यांसाठी पेरून घ्यायला तयार नसेल ना, ते बीज नाही, ते बीज नाही. आणि म्हणून एखाद्या दाण्याने पेरून जर घेतलं तर त्याचा परिणाम कणसामध्ये दिसला. एका बीजा केला नाश मग भोगिले मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस का केला नाश, मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. बघा ना तुम्ही वृक्षाच्या जीवनातला त्याग, बघा ना तुम्ही पशुच्या जीवनातला त्याग, बघा ना तुम्ही दगडाच्या जीवनातला त्याग. त्याग आहे, त्याग आहे. आणि म्हणून त्याग एक गुणिस लाघ्यो किमन नैर्गुण राशी भी त्यागा जगती पूज्यते पशु पाषाण पाद पहा. राशीच्या राशी आहेत तुमच्याजवळ, गुणांच्या राशीच्या राशी आहेत. हो नाही का? मानुष संवर वंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यता सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय निग्रह सत्पात्रे दानम रती एतत् त्रयोदशा गुणा संसारिणा दुर्लभा. भक्तिश्च नारायणी या गुणातून जर वजा केली तर या राशीचं काय करताय? काय करताय? गुणाच्या राशीच्या राशी तुमच्याजवळ आहेत, गुणाच्या राशीच्या राशी तुमच्याजवळ आहे. बुद्धी बडी, चतुराई बडी, देह में ममता अतिशय लिपटी है, ज्ञान बड़ा धनमान बड़ा, जग में कर्तृत्व प्रगति है, गजबाजी द्वार मनुष्य हजार, इंद्र समान कौन खड़ी है. अरे मानो एक हरि के भक्ति बिना सुंदर नारी की नाक कटी है. सगळ्या गुणाच्या राशीच्या राशी असूनही तुमच्याजवळ जर त्याग नावाचा गुण नसेल तर फुकट आहे. एकही गुण नसू द्या, त्याग नावाचा जर गुण असेल तर तुम्हाला राशीची काय गरज आहे? राशी आप म्हणून तुमच्याकडे येते. आणि म्हणून मला सांगू द्या, वृक्षाची पूजा होते याचं कारण त्याच्या जीवनामध्ये हा त्याग आहे. वृक्षाची पूजा होते त्याच्या काठीण्य आहे. त्याग करणं म्हणजे कठीण काय? त्याग करणं म्हणजे सोपा नाही ना. हे वैराग्य सोपा रे, त्याग करणं कठीण आहे. वृक्षाची पूजा होते कारण त्याच्या जीवनातला त्याग आहे. राजांना जा एखाद्या वृक्षाकडे, ताट वृक्षाकडे जाऊ नका, लवलेल्या वृक्षाकडे जा. ताट वृक्षाजवळ काहीच नसतं, लक्षात ठेवा. ओव्या लक्षात येत आहेत आपल्या, असते ते सगळं लवलेल्या वृक्षाजवळ असते. ते लवतायत का? लवतायत का? लोकांना आपली फळं तोडताना त्रास होऊन याच्यासाठी लवत असतात. आणि म्हणून खालचे खालचे फळं तोडलेले असतील, वरच काही फळं शिल्लक असतील. जा तिथं, तो वृक्ष तुम्हाला सूचना करेल की बाबा रे, खालचे तोडलेत रे सगळे लोकांनी, वरच काही शिल्लक आहेत गड्या, भूक लागली ना तुला, एक काम कर ना, वर येता येत नाही, वर नाही चढता येत, वर चढता येत नाही, मग असं कर ना, यातला एखादा दगड घे ना, फेकून मार ना खालून. मी शपथ घेऊन सांगतो तुला, तुझा नेम जर चांगला असला ना गड्या, तर तू खालून मला दगड जरी फेकून मारला तरी मी तुला वरून फळ दिल्याशिवाय राहणार नाही. नीचे से पत्थर मारे तो ऊपर से फल द्यायच. सोपा आहे महाराज, सोपा आहे. दगड मारल्यावर फळ, दगड मारल्यावर फळ. तारीख नाही भेटत पुढच्या वर्षी. हे आपल्यातच राहू द्या, यायलाही समजते म्हणा, पण जाऊ द्या. विठाला विठाला दगड मारा फळ मिळेल. विचारू आपण त्या वृक्षाला, तुझ्याजवळ एवढे दगड का, कशासाठी जमवलंय? मी नाही जमवलंय म्हणे, लोकांनी आणले, फळं पाडण्यासाठी आणले.
दगड इथं सोडले, फळं घेऊन गेले. म्हणून जाला तुलाच का मारले रे? म्हणे मला फळं जास्त असल्यामुळे लोकांनी जास्त दगड मारले, जास्त दगड मारले. आणि म्हणून फळं पाहिजे असेल तर फळं घ्या. तुम्हाला तोरण बनवायचं असेल तर तटातट तोडा पानं, मनाई नाही करणार माझा वृक्ष. तुम्हाला खोड पाहिजे असेल, तुम्ही खिशात कुऱ्हाड घेऊन गेला असाल तर तो सूचना देईल की बाबा रे ही सरळ काठी तोडून घे. किती त्याग आहे महाराज हा. ही सरळ काठी तोड, त्याचा दांडा बनव, मग मी तोडायला तुला सोपा जाईल. आणि म्हणून माझं जीवन जर त्यागासाठी खर्ची होत असेल, माझं जीवन जर परोपकारासाठी खर्ची होत असेल, तर मी मला तोडण्यासाठी मी माझा दांडाही द्यायला तुला तयार आहे, दांडाही द्यायला तयार आहे. हा त्याग आहे. पत्र पुष्प छाया, फळ मूळ धनंजया, वाटेचा न चुकी आलिया, वृक्ष जैसा अर्जुना तया नावदान, तया नावदान. अरे याच्या काला ज्याची अपेक्षा असेल ते देणं म्हणजे दान आहे ना. दानम दमश्च यज्ञश्च पहा तुम्ही, ते देणं म्हणजे दान आहे. याच्या काला ज्याची अपेक्षा आहे, ज्या अपेक्षेने याचक तुमच्याकडे आला ते त्याला देणं हेच खऱ्या अर्थाने खरं दान आहे. वृक्ष ते देण्यासाठी तयार आहे. त्याच्या जीवनातला त्याग त्याच्या पूजेचं कारण आहे. पूजेचं कारण. तुम्ही पूजा करताय ना? अरे वडाची पूजा करता का नाही तुम्ही? हां, महिला मंडळ विचारतो. वडाची पूजा यायलाच विचारू का? कोण्या दिवशी करता? कोण्या दिवशी? वट पौर्णिमेच्या दिवशी. मला खरं सांगा, कशासाठी करता? खरं बोला बरं. हे 7 फेऱ्या तुम्ही मनापासून मारता का? खरं सांगा. ह्या 7 फेऱ्या तुम्ही मारता, ह्या मनापासून मारता का? 7 जन्म हेच मिळावे म्हणून? वडाची पूजा होते, वृक्षाची पूजा, आणि पशुची सुद्धा पूजा होते महाराज. परोपकार ही नश्चिक मनुष्यस्य जीवितम जीवंतु परो येषाम चर्म उपयुपकरिष्यसि. वृक्षाची पूजा होते, पशुची पूजा होते. अरे जिवंतपणी दूध देऊन उपकार करते, मेल्यानंतर कातड देऊन उपकार करते. का पूजा करू नये लोकांनी पशुची? परोपकार ही नश्चिक मनुष्यस्य जीवितम जीवंतु परो येषाम चर्मापि उपकरिष्यसि. नंतर चामडं देते म्हणून पशुची सुद्धा पूजा होते. आता तुम्हाला विचारलं पाहिजे, पूजा होते का नाही? नाही का? बैलाची कोण्या दिवशी? पोळ्याच्या दिवशी होते ना. पण अरे होतंय ना दिगंबर? होते. कोणाची? बैलाची होते ना. अरे मानता हलो म्हणजे मला समजून काय म्हणून होते ना. होते होते ना रे. कोणाची? आता तो तुमच्या हिशावरचा सण आहे, त्याला मी काय करू? तुमचा सण आहे तो. बघा, विचारा महिलांना सांगा, दिवाळी हा सण कोणाचा आहे? महिलांचा. बरोबर आहे? मोठ्यानं बोलत जा जरा. दिवाळी हा सण कोणाचा? महिलांचा. तीळ संक्रांती हा सण कोणाचा? महिलांचा. आणि पोळा हा सण कोणाचा? झालं ना नक्की. आता मान हलवायला काय हरकत? पशुची सुद्धा पूजा होते, वृक्षाची पूजा होते. मला शेवटची पूजा सांगायची ती पाषाणाची. हा त्याग आहे. काय केलं पाहिजे त्या पाषाणाने पूजा होण्यासाठी? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे त्या पाषाणाने पूजा होण्यासाठी? त्या पाषाणाने पाथरवटाकडे गेलं पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे त्या पूजा होण्यासाठी? त्या पाथरवटा हा छातीवर जरी बसला तरी त्यांनी सहन केलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे? घनाचे घाव मारले तरी तक्रार नाही केली पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे? नंतर घाव कमी कमी होत आहेत, पण नंतरचे घाव भयंकर असतात. पहिले तरी मोठे असतात महाराज, पण नंतरचे देव बनत आला ना, ते डोळ्यात छन्न्या जातात, डोळ्यात कानात छन्न्या जातात, आहे ना. नंतरचे घाव बारीक असतात पण भयंकर असतात, भयंकर. पहिले तरी मोठे असतात, आणि म्हणून घनाचे घाव सहन होतात असं लक्षात येते. पाथर यामध्ये भाव असेल मला असं वाटते. नंतरचे घाव कठीण असतात. नंतरचे मठ बनवताना थोडे घाव मोठे असतात, पण नंतर मठ बनल्यानंतर शिष्य जमा होतात की ते बारीक घाव असतात, त्या टोचण्या भयंकर असतात.
त्या ज्याच्या त्यालाच माहित असतात. ज्याच्या त्यालाच माहित असतात. मुलगा असताना घाव असतात, पण बाप झाल्यानंतर मुलाकडून जे घाव बसतात ना ते भयंकर असतात. आणि म्हणून असा देव. आणि बघा महाराज काय म्हणजे हे विज्ञान आहे. मी त्या मूर्तिकाराला विचारलं की बाबा रे, अगोदर मूर्ती बनवताना तुम्ही चेहऱ्यापासून का सुरुवात करत नाही? बघा तुम्ही नाही चेहऱ्यापासून का सुरुवात करत नाही, पायापासून का सुरुवात करताय? पाय अगोदर बनवता, नंतर कटी बनवता, नंतर छाती बनवता, नंतर चेहऱ्याला फक्त असं आबडधोबड करताना राव, नंतर चेहरा बनवता तुम्ही. अगोदर का चेहरा बनवत नाही? ते पाथरवट म्हणतात. अगोदर जर चेहरा बनवला आणि लोकांनी या चेहऱ्यावर विश्वास ठेवून जर याला देव मानलं तर मग खालचं काय? विठाला विठाला सगळं बनवल्यानंतर मग चेहरा, सगळं बनवल्यानंतर मग चेहरा. हा, न्याय शिकलाच पाहिजे, 4 वाकाचं मत पाहलंच पाहिजे, नाही का? तर्क झालाच पाहिजे, या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. बौद्धाचं मत सुद्धा आपण विचारात घेतलंच पाहिजे. आणि सगळं 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 झाल्यानंतर मग वेदांत पाहायला पाहिजे. आणि म्हणून अशा अर्थाने ते त्या ठिकाणी सगळं सहन करा. आणि सहन जर केलं ना राजांनो, तुमच्याकडे पाथरवटाकडे जाणं हा तुमच्या जीवनातला योग आहे. पण मला असं वाटते त्याचे घाव सहन करणं हा तुमच्या जीवनातला क्षम आहे. हे घाव सहन करा, हे घाव सहन करा, हे घाव सहन करा. मी शपथ घेऊन सांगतो, पाथरवटाचे घाव सहन करा, पाथरवटाचे घाव सहन करा. मी शपथ घेऊन सांगतो की एक दिवस घाव मारणारा पाथरवट तुम्हाला देव बनवल्याशिवाय राहणार नाही. सावनी टाकी गाय, 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 सावनी टाकी गाय. देवाची दान पाहे, पाषाण देवाची देवाची दान पाहे, तयारी ते दृढमान, 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 तयारी दृढमान, तयारी ते दृढमान. पाथरवटाचा राग मानणारा माणूस देव होणार नाही. सोनाराचा राग मानणारा सोनं होणार नाही, नाही का? आणि म्हणून एखाद्या मूर्तीजवळ तुम्ही जा, झालं 10 मिनिटात थांबू आपण. त्या मूर्तीला विचारा की बाबा, गेल्या 12 वर्षापासून मी तुझ्यासमोर नैवेद्य ठेवतो, गेल्या 12 वर्षापासून मी तुझी पूजा करतो, मंदिर झाडून काढतो, मला असं वाटते माझे उपकार झाले असतील ना तुझ्यावर. ती मूर्ती मान हलवून सांगेल नकारात्मक की नाही गड्या, मी तुझे उपकार तर कधी मानणार नाही. अरे मग तू उपकार मानणार कोणाचे? तुझे उपकार मी कधीच मानणार नाही, पण ज्याने मला देव बनवलं त्याचे उपकार मी कधी विसरणार नाही. आणि म्हणून खरं म्हणजे यातला भाव पुढच्या चरणामध्ये हा दृष्टांत आहे. याच्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की किती कठीण आहे, किती कठीण. दृष्टम दृष्टम असा एक श्लोक आहे. छिन्नम छिन्नम पुनः स्वादु चैवेक्षु कांडनम दग्धम दग्धम पुनर्कांचनम तप्तवर्णम असं लिहिलं जातं. या भाऊ विठ्ठल विठ्ठल एरंडाला का पिळावं लोकांनी? माझा प्रश्न आहे, एरंडाला लोकांनी का पिळावं?
अरे किती पिडून ज्याच्यातून रसच निघत नाही त्याला का पिडावं, मग उसाला का सोडावं? उसाला का सोडावं, एरंडाला का पिडावं आणि उसाला का सोडावं? लाडू पाहिजेत ना, जिलेबी पाहिजे ना, नाही पेढे पाहिजेत ना, मग उसाला पिळणारा सुद्धा असला पाहिजे. किती पिळलं तरी तो आपली गोडी सोडत नाही, तो ऊस आहे. किती तोडलं तरी जो आपला सुगंध सोडत नाही, तो चंदन आहे. किती तापवलं तरी तो आपली चकाकी सोडत नाही, ते सोनं आहे. मला असं वाटतंय याच्यासाठी मन दृढ असणं महत्वाचं आहे. तयारीती दृढ मन तयारीती. मला असं वाटतं की तो दगड जेवढा कठोर बनतो मनाने देव बनण्यासाठी, तेवढं साधना करत असताना तिथपर्यंत जाण्यासाठी तेवढी अंतकरणाची कठोरता असली पाहिजे, दृढता असली पाहिजे. तयारीती दृढ मन दृढ मन दृढ मन. करी साधाया कारण. तुम्हाला काही साधायचं असेल तर तुमचं मनच कारण आहे, ते दृढ असलं पाहिजे. करी साधाया कारण. हा दृष्टांत थोडासा कमी वाटल्यामुळे, दगड आहे शेवटी त्याला कुठं मन असतं असं विचारलं असतं आपण, म्हणून महाराजांनी दुसरा दृष्टांत दिला अभंगाच्या 3ऱ्या चरणात. ठिकाण मिळावं असं वाटत असेल, राजगादी मिळावी असं वाटत असेल तर त्याने ते सहन केलं पाहिजे. बाण, शस्त्र, साहोनी, गोळी. बाणाचे घाव सहन केले पाहिजे, शस्त्राचे घाव सहन केले पाहिजे आणि गोळीचे घाव सुद्धा सहन केले पाहिजे. साहोनी, सहावोनी टाकी घाये, बाण शस्त्र साहोनी गोळी, मग चुराठा उंच स्तरी. याला काय म्हणतात? तितिक्षा म्हणतात. कष्टाशिवाय सहन करणे याला तितिक्षा म्हणतात. मला असं वाटतं ते त्याच्याजवळ असली पाहिजे. बाण शस्त्र साहोनी गोळी. त्याला मग उंच ठिकाण प्राप्त होत असते, उंच ठिकाण प्राप्त होते. महाराज निघाले होते, 600 मावडे घेऊन बाजीप्रभूने तयारी केली होती. 2 पालख्या चालत होत्या. एका पालखीमध्ये महाराज होते, एका पालखी रिकामी चालत होती. 42,000 सैन्याचा वेळा सिद्धी चोहरने टाकला होता. वेळा जवळ जवळ येत होता.
मावळे त्या ठिकाणी बेड्याजवळ जात होते. आता 100 पावलावर, 50 पावलावर, 25 पावलावर, 5 पावलावर वेळ आला होता. वेळामध्ये मावळ्यांचं पाऊल पडलं होतं. वरून धो धो पाऊस पडत होता. तरी सुद्धा मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. कारण महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती. विशाळगडावर पोस्ट करून देण्याची जबाबदारी मावळ्यांची होती. मावळे पुढे पडत होते, वेळा पाठीमागं पडत होता. एका जाडीतून डोळे चमकले. वाघाचे नाहीत, माणसाचेच आहे. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे शिवा न्हावी नावाचा एक मावळा त्यामध्ये बसला. बाकीचे मावळे महाराजांना घेऊन पळत होते. गजापूर नावाचं गाव लागलं. तिथे एक खिंड लागली. त्या खिंडीमध्ये बाजीप्रभूने ती पालखी खाली टेकवली. पाठीमागून गनीम येतो असं घडलंय. बाजीप्रभूने महाराजांना मुजरा केला. तो मुजरा बाजीप्रभूच्या जीवनातला शेवटचा मुजरा ठरला. महाराज ज्या विशालगडावर पोस्ट होणार होते त्या गडात सुरव्यांचा वेढा होता. सुरव्यांच्या तलवारी महाराजांच्या दिशेने धावल्या आणि महाराजांची भवानी बाहेर पडली. 300 मावळ्यांनी कड तयार केलं. भवानीने मार्ग मिळवून दिला. महाराज गडावर पोस्ट झाले. असू द्या असू द्या ना, असू द्या ना. महाराज गडावर पोस्ट झाले आणि महाराजांनी तोफांच्या आवाजाने आवाज दिलाय, पोचलोय बाजी, आम्ही तुमची वाट पाहतोय बाजी, लवकर या बाजी, तुमची वाट पाहतोय बाजी. बाजी सुद्धा याच आवाजाची वाट पाहत होते. जगण्यासाठी नाही, मरायसाठी याच आवाजाची वाट पाहत होते. आता माझा राजा जगला असेल, माझी माती जगली असेल, माझा मित्र जगला असेल, तर या मातीला जगवण्यासाठी, या राजाला जगवण्यासाठी बाजी प्रभू सारखा एखादा शिपाई मेला तरी चालेल. चांगलं वाटतं ना ऐकताना? ऐकताना चांगलं. पण महाराज म्हणतात, युद्धाच्या त्या गोष्टी ऐकताची सुख करिता देह दुःख घोर आहे, करिता देह दुःख घोर. युद्धाच्या गप्पा मारणं जरी सोप्या असल्या तरी प्रत्यक्ष युद्ध करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. बाणशस्त्र साहो निगोडी सुराठाव उंच स्थळी तयारी ती दृढमन. हाही दृष्टांत थोडा कमी वाटल्यामुळे त्याला राज्य भेटणार आहे नाही का, म्हणून तो सहन करतोय. पण मला असं वाटतं की शेवटचं जे उदाहरण आहे ते सतीचं आहे. सतीचे अलंकार जरी सगळे पाहत असले तरी सतीला आपल्या पतीच्या सोबत जायचं आहे. हो, ती त्या अग्नीचाही विचार करत नाही. अग्नी देव बनण्यासाठी नाही का, राज्य मिळण्यासाठी नाही, माझ्या पतीच्या सोबत मला जायचं आहे. त्या अग्नीचाही धाक तिला वाटत नाही, अग्नीचे चटके नाही, ती अग्नी आता तिला घेऊन जाणार आहे. इतकं सहन करण्याची ज्याची ताकद अर्थात असली पाहिजे, साधकाची ताकद असली पाहिजे, आणि त्यासाठी त्यांनी आपलं मन दृढ केलं पाहिजे. हो, अग्न न देखे ज्या रीती, तुका म्हणे सती, अग्न न देखे ज्या रीती तया रीती दृढ मन करे साधा या कारण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. हा तर वेगळाच, हाच खर्च जास्त आहे. कधी कधी चारा खूप लांबून आणावा लागतो, कधी कधी पाणी सुद्धा विकत घ्यावं लागतं. महाराज, गाय एखाद्या वेळेला गेल्यानंतर तिचा खड्डा करण्याचा खर्च सुद्धा 2,500-3,000 रुपये. हा खर्च चालवत असताना अत्यंत कठीण मार्गाने हा प्रवास आहे. माझ्या राजांनो, माझी विनंती आहे तुम्हाला, गोसेवकावर शंका घेऊ नका, तुम्हाला नरकात जावं लागेल. गोसेवकावर शंका घेतले आणि तुम्ही फक्त कन्या नाही, फक्त गो नाही, कथाही आहे त्याच्यात, आहे ना? हा, फक्त कन्या नाही, गो नाही, कथाही त्याच्यात आहे. मग तुम्ही आहेस ना त्याच्यात. आणि म्हणून माझ्या राजांनो, गोसेवकावर शंका घेऊ नका, पाप लागेल तुम्हाला, पाप. तर मी त्याच्यातून प्रवास करतो. ह्या गोष्टी किती कठीण असतात.
भयंकर कठीण असतात. स्वतः गाई चारण्यासाठी जावं लागतं. गाईचं शिंग लागल्यानंतर डोळ्याच्या बाजूनं काय जखम होते ते त्यालाच माहीत असते. म्हणून पहिलं तुम्हाला नक्की करावं लागेल, खाण खाऊन शंका घेऊ नका. कुठं सांभाळताय तुम्ही? गाय हा व्यवसाय असता तर अंबानीने हाच व्यवसाय निवडला असता. हा गाय हा व्यवसाय, गाई सांभाळणं व्यवसाय, गाई सांभाळणं ही सेवा आहे, लक्षात ठेवा. हां, काही म्हणतात बाबा गाईचं अरे काल्याचं कीर्तन करतात तर मग गाय सोडून करा ना. गाईचा विषय घेऊ नका. चला वडू गाई कशाला म्हणताय? तुमच्या काल्याचं कीर्तन जर गाईच्या विषयाशी होत नसेल तर प्रत्येक कीर्तनकाराचा विषय गाय असेल, लक्षात ठेवा. गाय असेल. आणि म्हणून या महाराज, या ठिकाणी गोशाळेची निर्मिती होत आहे. तसं मी गोशाळेचं उद्घाटन बऱ्याचदा समाधान करत आहे. जी गोशाळा चालू असेल तिथं जाऊन त्याला मदत करायचा प्रयत्न करतो. अशा जवळजवळ आता 49-52 गोशाळा आहेत. 14,000 गोधन सगळ्या गोशाळेमध्ये आहे. आणि हे लोक मला सेवेची संधी देत आहेत, तेवढी मी सेवा करतो. आणि याही ठिकाणी ही गोशाळा होणार आहे. मला असं वाटतं योगायोगाने तुम्ही आलाच. आता मस्त रान आहे, चरायला जागा आहे. जी गाय संकटात असेल त्याला सांभाळणं याला गोशाळा म्हणतायत. आणि अशा पद्धतीने इथली गोशाळा असेल, मला वाटते नाही का? अशाच पद्धतीने असेल ना? अशाच पद्धतीने असेल. आणि म्हणून आपण जर यांना लवकरात लवकर एखादी व्यवस्था करून दिली तर भविष्यामध्ये ह्या गायी इथं सांभाळल्या जातील. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, एखाद्या वेळेला की हा विषय महत्त्वाचाही असेल तर भविष्यात आपण याला मदतीसाठी जर काही हातभार पुढे केला, एखाद्या वेळेला जाहीर केलं तर काय हरकत नाही. सोपानदेव महाराज समाधी सोहळ्याच्या निमित्तानं, त्याचबरोबर सुरभी गोशाळा उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी हरिभक्तीपरायण रामानाचार्य गुरुवर्य महाराजांचं कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. यानंतर सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. त्या सर्वांचं सुरभी गोशाळेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, हार्दिक आभार मानतो. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्तावना 2 मिनिटात समाधान महाराज पाटील हे व्यक्त करतील. समाधान महाराज पाटील. गुरुवर्य महाराजांच्या चरणी साष्टांग अभिवादन करून आपल्या सर्वच संत मंडळीच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत करतो. तसं जर पाहिलं तर हा संकल्प कसा स्फुरला हे थोडंसं मी ब्रह्मलीन सद्गुरू श्याम महाराज शास्त्री यांच्याकडे वास्तव्याला होतो आणि तिथे महाराजांच्या सेवेमध्ये असताना एक सुरभी नावाची गाय आमची तिथे आश्रमामध्ये होती. आणि आश्रमात ती गाय असताना नंतर महाराजांचं देहावसान झालं आणि तिथून पुढच्या काळात तिथं काही वास्तव्य राहिलं. आणि नंतर ती माझ्या घरी, मी ती गाय बरेच दिवस सांभाळत होतो. आणि सांभाळत असताना कधी कधी घरच्यांची आजूबाजू चिडचिड वगैरे व्हायची, कारण त्या गायीचं महाराज गेल्यानंतर ती गाय परत व्याली नाही. आणि त्यानंतर मग ती गाय घरी मी सांभाळत होतो आणि थोडीशी चिडचिड व्हायला लागल्यानंतर मग एक विचार आला की अनेक गायी अशा असू शकतात आणि अशा गायींची सेवा कुठंतरी व्हावी, म्हणून हा संकल्प या ठिकाणी स्फुरलेला आहे. आणि सुरभी हे नाव ठेवण्याच्या पाठीमागे गुरुवर्य अण्णा यांनी त्या गायीचं नाव सुरभी ठेवलेलं होतं आणि म्हणून तो संकल्प या ठिकाणी उभा केला आणि आज ते उद्घाटन होतं आहे. आणि महाराजांनी सुरुवातीला कीर्तनाच्या आरंभाच्या वेळेला एक वाक्य वापरलं होतं की योग घडणं खूप सोपं आहे पण क्षेम होणं फार कठीण आहे. आता हा क्षेम करण्याचं जबाबदारी मला वाटतं सर्वच वंजारवाडी ग्रामवासियांच्या वरती ही जबाबदारी आहे. आणि हा संकल्प फक्त मी एक त्याचं म्हणजे प्रारंभ आणि पुढचं फक्त पाऊल उचलून मी ती जबाबदारी सांभाळतो आहे, पण पाठीमागून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे कार्य या ठिकाणी पुढे चालू राहणार आहे. आणि सर्वच आपण आलात, आपल्या सर्वांचे आभार. तसे
पूजनीय गुरुवर्य महाराज मानणारच आहेत, पण तरी देखील आपल्या सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावानं दंडवत करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. नुसतं वंजारवाडी गावच नाही तर हा संपूर्ण परिसर आपल्या पाठीचे आहेत, यात काही शंका राहणार नाहीत. यानंतर आपल्या सर्व महाराज मंडळांचं प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी श्रावण महाराज आयरे यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. श्रावणजी महाराज आयरे. गावो विश्वस्य मातरः. गाय विशिष्ट प्रांताची, विशिष्ट जातीची, विशिष्ट राष्ट्राची माता नसून ती संपूर्ण विश्वाची माता आहे. जन्म देणारी माता मर्यादित कालापर्यंत दूध पाजते, परंतु आपल्याला मरेपर्यंत दूध पाजणारी श्रेष्ठ माता अशी तो गोमाता आहे. आणि अशा गोमातेचं रक्षण, गोमातेचं पालन ज्या ठिकाणी घडतं त्याला गोशाळा असं म्हणतात. या ठिकाणी सुरभी गोशाळेचं भूमिपूजन महाराष्ट्रातील एक अधोरीव कीर्तनकार आणि मला आनंद वाटतो की आदरणीय महाराज आणि मी 88-89 सालामध्ये पंढरपूरला चातुर्मासामध्ये पूजनीय गुरुवर्य भाऊंकडे होतो. भाऊंकडे महाराज पाठायला येत असत आणि मी ज्यांच्याकडे सुरुवातीला गाणं शिकलो ते आदरणीय पुंडलिक महाराज जंगले, आदरणीय शास्त्री महाराज यांच्या सहवासामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वक्तृत्व करणारे अनेक वक्ते आहेत आणि वक्तृत्व आणि कर्तृत्वाचा संघ म्हणजे संजय महाराज पाचपोळे. गोमातेच्या संदर्भात बोलणारी पुष्कळ वक्ते आहेत, परंतु गोमातेची सेवा करणारी कीर्तनकार आदरणीय महाराज आहेत. महाराजांच्या उपस्थितीमध्ये आता आणि आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये या ठिकाणी या गोशाळेचं भूमिपूजन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. खरं म्हणजे महाराज या ठिकाणी एवढी उपस्थिती का लाभली याचं कारण असं आहे की या गोशाळेची संकल्पना ज्यांनी मांडली ते एक आपल्या वारकरी संप्रदायाचे पैक आणि वारकरी शिक्षण संस्थेचे आम्ही ज्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून पाहतो. खरं म्हणजे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये हे दोन्ही समाधान त्यांच्याकडे पाहिलं तरी आम्हाला समाधान वाटतं. असे समाधान महाराज असतील, चांदवड तालुक्यातले समाधान महाराज असतील, हे आमच्या सर्वांचे विश्वासाचे पात्र आहेत आणि प्रेमाचे आहेत. यांच्या पुढाकारामध्ये आम्ही सर्वजण बरोबरच आहोत. फक्त एकच ओवी सांगतो, नाथ महाराज असं लिहितात की गोरक्षणे वेचल्या प्राण, त्याशी उत्तम गती झाली जाण, ज्याशी गायचा कळवळा गहन, त्यासे मी श्रीकृष्ण सदा साह्य. बस आता आपण पुढाकार घेतलेला आहे, पण निश्चित परमात्मा आपल्याला मदत करतील. आणि सर्वांना माझी विनंती, या परिसरातल्या तालुक्यातल्या जेवढी काही खेड्यातली मंडळी आलेली आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगेल आणि कार्यक्रम देतानाही सांगेल. कार्यक्रम देताना आता मी समाधान महाराजांना सांगितलं की या परिसरात कुठेही कीर्तन असेल की या गोशाळेच्या संदर्भात शेवटी 5 मिनटं तरी निश्चित त्या गोष्टीवर प्रकाश टाकल्याशिवाय राहणार नाही. इथं उपस्थित असलेली जेवढी शेतकरी मंडळी आहे, आर्थिकतेची मदत आपण केलीच पाहिजे, परंतु वातावरण असं खराब झालेलं आहे. अजून कांदे पुढचे आहेत आपले, माझ्यासारखे शेतकरी आहे, पण प्रत्येक शेतकऱ्याने चारा जरी या परिसरातल्या मंडळीने आपण दिला तरी पुष्कळ मदत होईल. चाऱ्याची मदत करावी. त्यांच्याकडे 2 पैसे आहेत, त्यांनी तार कंपाऊंड असेल, शेड असेल, या दृष्टिकोनातून आपण मदत केली पाहिजे. आणि आदरणीय मी महाराज मंडळींना सांगेल की या भागातले जे काही मंत्री महोदय आहेत, तुम्ही माझ्याकडे या, मी त्यांना हक्काने सांगेल की या ठिकाणी इतका निधी आपण दिला पाहिजे शेड बांधण्यासाठी. आपण त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न करूया. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला, सर्व महाराज मंडळींच्या. आता ही सुरुवात आहे आणि ही गोशाळा वारकऱ्याची गोशाळा आहे आणि गोसेवकांची गोशाळा आहे. याकरता आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. महाराजांनी समाधान महाराजांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी 5,000 प्रत्येक कीर्तनकारांनी द्यावेत. चांगली गोष्ट आहे. हे बघा, आपण ज्यावेळेला गोमातेसाठी 5,000 रुपये देऊ ना, त्यावेळेला 50,000 रुपये गोमाता आपल्याला निश्चित देईल. परमात्मा ठेवत नसतो, गोमाता ठेवत नसते. आपण फक्त संकल्प करा, आपण फक्त द्या.
आपण 5,000 रुपये दिले की निश्चित माझं तुम्हाला प्रत्येक या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंडळीचा एक अनुभव मी प्रत्येकाला सांगेल की 5,000 रुपये जर तुम्ही गोमातेसाठी जर दिले तर 50,000चा तुमचा दवाखान्याचा खर्च वाचेल, निश्चित वाचेल. आणि माझं प्रामाणिक मत सांगतो, मला सुद्धा कोरोना झाला होता, मी सुद्धा पेशंट होतो. ज्या अर्थी भगवंताने दुसऱ्या लाठीतून आपल्याला सुखरूप वाचवलं ही सर्वात मोठी देवाची उपकार आहेत. जर त्याच्यातून वाचवण्याकरता लाखो कोटी रुपये खर्च करून जर माणसं वाचली नाहीत आणि आपल्या जर 10-20 हजाराच्या खर्चात जर परमात्म्याने वाचवलं तर निश्चित त्याच्यातून 25,000 रुपये आपण द्यायला काही हरकत नाही. आपण सर्वांनी मदत करावी. आणि महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीने शब्द देतो की महाराज, आमचं सर्वांचं प्रेम असलेली ही राहुल महाराज आहेत, या भागातील आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यानंतर महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या भागातील सर्व खरं म्हणजे वारकरी महामंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी बरेचसे उपस्थित आहेत. आमचं सर्वांचं लक्ष असेल म्हणण्यापेक्षा ही गोशाळा नुसती त्यांची नाही, आमची सुद्धा गोशाळा आहे, आम्ही त्याच्यात सर्व सक्रिय राहू असं सर्वांच्या वतीने महाराजांना शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. यानंतर आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी म्हणून आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मुळीक या ठिकाणी आलेले आहेत. महाराजांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वादपर 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. रामकृष्ण हरी आशीर्वाद म्हणून नाही, पण जोग महाराजांचा संदेश तो आशीर्वादात्मकच असतो. या ठिकाणी सुरभी नावाची गोशाळा या नांदगाव आणि नाशिक परिसरातील जेवढी काही तालुक्यातल्या महाराज मंडळींनी उभी केलेली आहे. गुरुवर्या पासपर बाबांनी कीर्तनामध्ये सांगितलंच होतं की एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. या ठिकाणी ही जी मंडळी पुढे येऊन यामध्ये आपला पूर्ण वेळ, पैसा आणि संपूर्ण जीवन या गोशाळीकरता समर्पित करत आहेत आणि त्याच्यातून ही गोशाळा उभी राहते. असं एक वाक्य आहे, पवित्र होण्याकरता जाळून घ्यावं लागतं आणि अंकुरित होण्याकरता गाडून घ्यावं लागतं. जोपर्यंत ही मंडळी या कार्यामध्ये गाडून घेत नाही तोपर्यंत हे उभं राहत नाही. ज्या अर्थी हे उभं राहिलंय त्या अर्थी त्यांचं समर्पणच दिसतंय. आणि एखादं काम उभं राहिलं की त्याला 2 गोष्टी लागत असतात, एक सहकार्य असतं आणि दुसरा सहभाग असतो. आता एवढं मोठं कार्य आहे, डोंगराच्या पायथ्याचं कार्य आहे, गोशाळेचं कार्य आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी सहभाग किती घेता येईल हा जरा थोडा शंकेचाच भाग आहे. पण सहभाग घेता नाही आला तर आपल्या परीने यथाशक्ती त्याला सहकार्य करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. कारण इथं आल्यानंतर हे वातावरण पाहिल्यानंतर इथली काही समस्या आहेत, काही संकट आहेत, सर्वांनाच लक्षात येण्यासारखी आहेत. परंतु इथं आल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस मी इथं आलो, बाबा एक मनात भाव निर्माण झाला की असाच परिसर असेल गोवर्धन पर्वताचा, असाच परिसर असेल भगवान श्रीकृष्ण गायी चारण्याचा, की गोवर्धनाचा परिसर आणि गायी चारण्याचा परिसर. इथं आल्यानंतर असं वाटलं की हा गोवर्धन आहे, हा गोवर्धन आहे आणि सगळं वन आहे जिथं भगवान श्रीकृष्ण गायी चारतायत. आणि म्हणून या गायीच्या या वास्तव्याने या ठिकाणी ही गोशाळा उभी राहणार आहे. आपण सर्वांचं कर्तव्य आहे याच्यामध्ये आपण सहकार्य करावं. वारकरी शिक्षण संस्थेचा प्रतिनिधी या नात्याने जे याच्यामध्ये आमचे परिसरातील सर्व गुरुबंधू महाराज मंडळी आहेत ही कायम सक्रिय असतात. मी पाठीमागच्या वर्षी दुसऱ्या लॉकडाऊनच्या अगोदर आमच्या नानांच्या घरी 1 महिना थांबलो होतो. त्यावेळेस या परिसरातील मंडळींचा जवळून सहभाग आणि संपर्क आला. त्यांनी काय स्तुत्य उपक्रम राबवलेले आहेत. प्रत्येक गुरुवर्यांची पुण्यतिथी एका महाराजांकडे द्यायची आणि त्यावेळेस तालुक्यातल्या सगळ्या कीर्तनकार महाराजांनी एका ठिकाणी जमायचं, असा उपक्रम चालू केला. बोगेर महाराज वगैरे समाधान महाराज आहेत, या मंडळींनी असे काय उपक्रम केलेले आहेत आणि त्या स्तुत्य उपक्रमापैकी हा गोशाळेचा उपक्रम या ठिकाणी सुरुवात केलेला आहे. संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढा एक संदेश आपल्यासमोर ठेवतो. मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली
इथं येण्याबद्दल आमचे राहुल महाराज सर्व मंडळीने आग्रह केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. यानंतर आपल्या नांदगाव तालुक्याचं वैभव हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज बोगीर यांनी 2 मिनिटात आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर आशीर्वादपर हरिभक्तीपरायण जयराम बाबा गोंडेगावकर बोलतील आणि नंतर कार्यक्रमाचा शेवट होईल. रामकृष्ण हरी. सुरभी गोमातेच्या या गोशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व पंचकृषीतील गोभक्त या ठिकाणी उपस्थित झालात. दुग्ध शर्करा योग आज श्री संत सोपान काका महाराज अर्थात सोपानदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याचा निमित्त हरिभक्तपरायण आदरणीय मुळीक महाराजांनी व्यक्त केलं आहे की नांदगाव तालुक्यामध्ये कोरोनाचं लॉकडाऊन झाल्यापासून कथा कीर्तन सर्व ठिकाणी बंद असताना आपणही ते चालू ठेवावी ही परंपरा. आपल्या समाधी उत्सव असेल, आपल्या गुरुवारांचे पुण्यस्मरण असेल, हे आपण केलं पाहिजे. त्या निमित्ताने नांदगाव तालुका संत मंडळी ग्रुप हा व्हॉट्सअप ग्रुप, कोणी सांगतोय फोन वाईट आहे, व्हॉट्सअप खूप वाईट करतोय, पण हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला मंडळीचा. संत मंडळी नांदगाव तालुक्यात आहे. सर्व गायक वादक महाराज मंडळी वारकरी मंडळी त्यात एकत्र आली. एकत्र येऊन फक्त एक संदेश टाकायचा की अमक्या अमक्या ठिकाणी आपल्याला हा उत्सव करायचा आहे. सर्वजण त्या ठिकाणी हजर असायचे आणि तो सोहळा पार पाडायचे. असा उपक्रम तेव्हापासून चालू झाला. आणि कोणतंही कार्य करत असताना आपण वावरतोय 3 काळ आहे: गतकाळ, कंटिन्यू चालू वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तर या सुरभी गोशाळेचा विचार करत असताना आदरणीय समाधान महाराजांनी आपले मनोगत व्यक्त केलं. आदरणीय राहुल महाराज आणि समाधान महाराज यांनी असा भाव व्यक्त केला की आमच्याकडूनही ही गोसेवाची आणि झाली पाहिजे, गोशाळा झाली पाहिजे, हा भाव त्यांनी आणि या सर्व संत मंडळी ग्रुपमध्ये व्यक्त केला. आणि त्या व्यक्त केलेला भाव आज या दृष्टीने आज त्याला प्रारंभ झाला आहे. हे गतकाळ आहे. वर्तमान काळामध्ये या ठिकाणी काय काय कमी आहे, काहींच्या मनात हे आलं असेल हा कार्यक्रम फक्त खिशाला हात लावावा, लोकांनी देणगी द्यावी म्हणूनच केला असेल, असंही काहींच्या मनात आलं असेल. पण ही आपली सद्भावना झाली. वास्तविक पाहिलं ती गोमाता आहे, तिच्यावर जर आपला विश्वास असेल. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठलबाबा घुले सांगायचे, आपण जे साधन करतो त्या साधनावर जर आपला अतूट विश्वास असेल, ते साधन फल देतं, आपल्याला कधी कमी पडत नाही. तसं गोमातेवर जर आपला अतूट विश्वास असेल तर आपल्याला कोणाच्या पुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. हे आपलं सर्वांचं अंतःकरण या ठिकाणी आपण व्यक्त केलं, आपला सद्भाव व्यक्त केला. आणि आपणही त्या गोमातेवर विश्वास ठेवायचा आहे. ती गोमाता, कारण 33 कोटी देव जर त्या गोमातेमध्ये आहे, आपण जर आपलं शास्त्र सांगतोय आणि आपण जर मानतो, तर आपल्याला कमी कशाची आहे. फक्त आपण सेवा केली पाहिजे, मनापासून सेवा केली पाहिजे. आणि आदरणीय सर्वच या ठिकाणी आलेल्या गोभक्तांना आणि आल्याबद्दल मी धन्यवाद देतो. प्रथम या ठिकाणी ही संकल्प मांडत असताना कार्यक्रम करायचा आहे, महाराजजी बोलले आकाशात थोडंसं आपण हा आणि गोशाळा करू शकतोय. तेव्हा ग्रामस्थांच्या पुढे महाराज मंडळींनी, समाधान महाराजांनी हा विचार मांडला. आणि ग्रामस्थ, वंजारवाडी आणि विशेषतः सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, सर्व वाडी, सर्वांनी एका शब्दामध्ये, दुसरा शब्द सुद्धा त्यांना आणि याला विचारा त्याला विचारा असं केलं, एका शब्दातच त्यांनी अनुकूलता दर्शवली. प्रथम त्या सर्वांची मी आणि एक आभार मानतो, अभिनंदन आहे सर्वांचं खरोखर. आणि हा विषय संत मंडळी ग्रुपमध्ये आल्यानंतर बाबाजी, पहिला प्रश्न आहे गोमाता येईल, चारा जमा होईल, पण पाण्याचा प्रश्न असतो. आणि या परिसरात आज दिसतंय एवढं हिरवं आहे, पण 6 महिने पाण्याची आणि टंचाई असते, असा हा परिसर आहे. तेव्हा 6 महिने पाणी आणि त्या गोमातेला पाणी जर नसेल तर आपण या ठिकाणी चारा कुठूनही आणू शकतो, पाणी मिळत नाही. त्यावेळेस काय करायचं, आमचे आदरणीय हरिभक्तपरायण साहेबराव माऊली खैरनार त्यांनी सांगितलं, महाराज काळजी करू नका, पाण्याचा प्रश्न असेल तर बोर, मोटर जेवढाही खर्च येईल तेवढा मी आणि माझ्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करेन. आणि खरोखर सर्वात अगोदर त्यांनी 52,000 रुपये या ठिकाणी खर्च आला. त्यांनी ते 52,000 रुपये सर्वात अगोदर दिले, बोर केला. आणि बोरला थोडंसं पाणी कमी लागलंय, हरकत नाही. अजूनही काही मंडळींनी सांगितलं, आमचे वडळीचे नंद भाऊ आहे, मधुभाऊ नंद, त्यांनी अगोदर सांगितलं, महाराज थोडा उन्हाळ्याच्या दिवसात आता पाण्याची पातळी वरती आहे, मार्च एंडिंग नंतर एप्रिल मेच्या वेळेस आपण बोर घेऊ, पाणी बघू आणि त्या पाण्याचं काय नियोजन बोरचं करायचं, खर्चाचं ते आपण करू. त्यांनी हा शब्द दिलाय. तेव्हा अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या अंतःकरणातला गोमातेबद्दलचा भाव व्यक्त करतायत. या ठिकाणी सेवा करण्याकरता बरेच दाती मंडळी आणि आत्तापर्यंत होते, आलेत आणि पुढे येणार आहेत. त्यामध्ये चाऱ्याचा प्रश्न होता. आता चारा अगोदर हवा म्हणून चाऱ्यासाठी श्री भाऊसाहेब दराडे यांनी 5 ट्रॅक्टर चारा दिलाय.
श्री सुनील लभडे यांनी 1 ट्रॅक्टर चारा दिला. श्री वाल्मिक जाधव यांनी 1 ट्रॅक्टर चारा दिला. आणि आमचे माऊलींचे साहेबराव माऊली खैरनार यांचेच व्याही नवीन आता व्याही आहे श्री सोनवणे साहेब माणिकपून यांनी 1 गाडी चारा कुटी दिली. फक्त कुटी करून त्यांनी सांगितलं 15 एकरचा चारा गोमातेसाठी मी द्यायला तयार आहे. पण आणण्याकरता आपल्याला थोडंसं आणि काही बजेट किंवा वेळ या दृष्टीने थोडंसं आपल्याला आणता आलं नाही. पण जेवढं आपल्याला गरजेचं होतं तेवढं आणता आलं. कारण पाण्याचं व्यवस्थापन जर झालं तर आपल्याला गोमातेला आणि वाढ करता येईल. पण पाण्याचं व्यवस्थापन 1 वर्ष जरी आपल्याला जास्त काही करता येणार नाही हा हेतू ठेवून चारा जाते आहेत. तसे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मंडप सेवा ज्यांनी दिली आदरणीय हरिभक्तपरायण आमचे समाधान महाराज भाटगावकर त्यांचे पिताश्री श्री हरिभक्तपरायण यशवंत किसन पगार भाटगाव यांनी ही मंडपची व्यवस्था सेवा या भावातून त्यांनी दिलेली आहे. तसेच माईकची व्यवस्था केली आमचे आदरणीय हरिभक्तपरायण शंकर भाऊ शेळके यांनीही आणि ही माईकची व्यवस्था करून दिली. सर्व सेवा या भावनेने आलेल्या आहेत. इथं काही व्यवहार हा विषय नाही, सेवा या भावनेतून सर्व आलीत. तसेच या ठिकाणी आपल्याला आता अन्नदानाची आणि सेवा जी झाली प्रसाद महाप्रसादाची आणि तयारी आचारी हरिभक्तपरायण संदीप भाऊ शिरसाट देवरगाव यांनी ही आचार्याची सेवा त्यांनी स्वयंपाक करण्याची सेवा केलेली आहे. तसेच श्री दिलीपदादा पाटील मराठा विद्या प्रसारक सदस्य नांदगाव तालुका यांच्या कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून ह्या जागेला लेवल करण्याचं जागा भरण्याचं हे काम आणि खूप मोठं काम त्यांनी सुद्धा त्यांच्या मार्फत आणि हे करण्यात आलंय. तसेच या कार्यक्रमाला शेडची व्यवस्था करणारे हे शेड उभं झालंय. शेडची व्यवस्था करणारे श्री अशोक आहेर रेडगाव, श्री जीवाऊ आहेर भडाणे, श्री नानाभाऊ गांगुर्डे निंबाळे, श्री प्रदीप जगताप आजंग, श्री मयूर जाधव आजंग, श्री सचिन पगारी मालेगाव, श्री संदीप निकम मालेगाव या भाविकांनी शेडसाठी आणि मदत केलेली आहे. ज्यांना ज्यांना आणि मदत करण्याकरता सेवा करण्याकरता वेळ मिळाला त्यांनी या ठिकाणी श्रमदानही बऱ्याच मंडळींनी केलेले आहेत. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम आहे तो अन्नदानाचा. ऐका, अन्नदानाची सेवा या ठिकाणी हरिभक्तपरायण श्री छगनदादा साठे, श्री सीताराम तुळशीराम गुंडगळ, श्री माधव बाबूराव पवार, श्री रामेश्वर बाबूराव जाधव, श्री योगेश श्यामराव गांगुडे, श्री वाळुवा लक्ष्मण जाधव, श्री भाऊराव सखाराम गुंडगळ, श्री एकनाथ शिवाजी गुंडगळ, श्री बाळासाहेब नामदेव पाटील, श्री मधुकर नामदेव पाटील, श्री खंडेराव नामदेव पाटील, श्री रावजी नामदेव पाटील, श्री विवेक शिवाजी पाटील या भगवत भक्तांनी या गो भक्तांनी आणि या ठिकाणी पंक्तीसाठी अर्थात अन्नदानासाठी भाग घेतलेला आहे. तेव्हा या उत्सवाला आशीर्वाद लाभलेले सर्व संत मंडळी तसेच ज्यांनी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी दुरून आलेली बरीचशी संत मंडळी यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे तेही आलात. आदरणीय हरिभक्तपरायण या परिसराचं भूषण तुकाराम बाबा जेवरकर त्यांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला या आहेत. त्यांना घोटीला कार्यक्रम असल्यामुळे उपस्थित राहता आलं नाही, पण बाबांनी सांगितलं माझे आशीर्वाद आहे. आदरणीय हरिभक्तपरायण दुरून आपल्या कार्यक्रमाचं संयोजन नियोजन थोडंसं आणि व्यवस्थापन करून ॲडजस्टमेंट करून आणि आदरणीय या नांदगाव तालुक्याचे नवे नाशिक जिल्ह्याचे भीष्म पितामह वारकरी संप्रदायाचे जयराम भाऊ महाराज गोंडेगावकर तेही आलेले आहेत. त्यांचे आणि अभिनंदन. तसेच आमच्या नांदगाव तालुक्यातील सर्व संत मंडळी हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज बुरकुल, नामदेव महाराज बोगीर, देवीदास महाराज धनेर, सोमनाथ महाराज तांदळे, सोमनाथ महाराज जपे, किरण महाराज वर्गळ, अंकुश महाराज सदगीर, दादाभाऊ बोरसे, मोहन महाराज अजंग, विठ्ठल महाराज सोनवणे, माधव महाराज सदगीर, बापू महाराज निकम, विष्णू महाराज गीते, ढगे महाराज ढगेदादा, श्रावण महाराज बनाडे, रोहिदास महाराज सानप, नंदू महाराज भालू, शशिकांत महाराज महेश महाराज उपाडे, आप्पासाहेब महाराज शिंदे, सुखदेव महाराज आहेर, तुकाराम महाराज गोंडेगावकर, भिकाबाबा रेडगावकर, वैभव महाराज जातेगाव, वैभव महाराज भाटगाव, वाल्मिक महाराज साळे, रमेश दादा बानगाव, नंद अण्णा वडाळी, रामनाथ भाऊ महाराज सांगळे, तुकाराम महाराज मुळीक, तुकाराम महाराज वडगर, तुकाराम महाराज गोंडेगावकर, जयराम बाबा, श्रावण महाराज आहेरे महाराज वारकरी महामंडळ नाशिक जिल्हा अध्यक्ष ज्यांना आणि पद जे भूषवतात ते आदरणीय श्रावण महाराज आहेरे, हरिभक्तपरायण आदरणीय सुदाम बाबा, तसेच अजय महाराज, संजय महाराज ठाकरे, संजय महाराज दुकळे, अगस्ती आश्रम, संपूर्णानंदजी महाराज बाबा योगायोगन या ठिकाणी हजर आहे, मधू महाराज झोपूळ, शिवाजी महाराज भडाणे, नांदू महाराज दौंड, गोरख महाराज कुदळ, सोमनाथ महाराज मोरे, मिलिंद महाराज अहिरे, तुकाराम महाराज वडगर, महेंद्रजी महाराज कुलकर्णी त्र्यंबकेश्वर, चांदवड, खडक, ओझर, भाटगाव, नारायणगाव, निंबाळे, देवळा, नांदगाव, येवला, वैजापूर, रायपूर, भडाणी, वडील, अजंग सर्व काही संत मंडळी, तसेच आंदर सोलून सुद्धा आणि संत मंडळी आलेले आहेत. भूषण महाराज शेळके, तसेच शिवूरहून तसं तर आज योग आहे, सोपान काकांचा समाधी सोहळा विदर्भातून महाराष्ट्रींच्या रूपाने आईसाहेब मुक्ताई आईसाहेब आलेले आहेत. नाशिकहून आलेले भगवत भक्तांच्या त्र्यंबकेश्वरच्या रूपाने आणि आपल्या काकांच्या रूपाने दादा आलेले आहेत.
मुळीक महाराजांच्या रूपाने ज्ञानोबराय आलेले आहे. हा खूप आनंदाचा सोहळा आज या ठिकाणी समाधी सोहळा पार पडतोय. तेव्हा हरिभक्तपरायण आदरणीय आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू पंढरीनाथ महाराज पगार, शिवाई संस्थान, शिवाई माता सुद्धा या ठिकाणी आहेत. शंकर स्वामी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. सर्व संतांचा मेळा या ठिकाणी आहेत. पंढरीनाथ महाराज पगार, शिवाई संस्थान त्यांनी आणि या ठिकाणी उपस्थिती लावली. अर्जुन महाराज शूर ज्यांच्या गोशाळेवर बाबा 1 वर्षापासून आम्ही गोशाळा जिथं असेल गोशाळा तिथं जाण्याचा प्रयत्न करतो, तिथली माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. आताच 8 दिवसापूर्वी बाबांच्या गोशाळेत जाण्याचा योग आला. हो, तेव्हा स्वतः सेवा गायी चारत होते. सेवा चालू आहे, स्वतः करावं लागतं. राहुल महाराजांना समाधान महाराजांना गाडीतच बोललो, आम्ही फक्त तुम्हाला टेको देणार आहे, पण प्रत्यक्षात तुम्हालाच करंगळी लावायची, तुम्हाला उचलायचं म्हटलं. तेव्हा या ठिकाणी पूर्ण वेळ देण्याकरता हे दोघं जण आणि आहेत. राहुल महाराज आहेत आणि समाधान महाराज पूर्ण वेळ या ठिकाणी थांबणार आहेत. तसेच नांदगावहून प्रशांत भाऊ खैरनार, नवनाथ महाराज गांगुर्डे, साई लीला चॅनल, श्याम महाराज गांगुर्डे ही सर्व मंडळी या ठिकाणी आलात. माता भगिनी सर्वांचा नामोल्लेख करणं अशक्य आहे. आपण सर्व आणि बांधव गोमाता गोभक्त मंडळी सर्व आलात. या ठिकाणी कोणाचं नाव जर राहिलं असेल तर माफ करा. सर्वांच्या चरणावर विनम्र अभिवादन करतो. आणि आपण आलात अशीच पुन्हा कंठात प्राण आहे तोपर्यंत याच सद्भाव आणि गोमातेची सेवा करा. यांच्या या महाराज मंडळीला सहयोग करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. यानंतर आशीर्वादपर हरिभक्तीपरायण आपले देशमुख पितामह जयरामजी बाबा गोंडेगावकर या ठिकाणी बोलतील अशी मी त्यांना विनंती. आत्तापर्यंत अनेक वक्त्यांची भाषणं झालेली. मी काय मला जास्त बोलता येत नाही, पण एक संदेश द्यायचा. संतबाई नाबाई सांगतात तुम्हाला देव पाहिजे का? संतबाई नाबाई काय सांगतात, तुम्हाला देव पाहिजे ना? गाईच्या गोठणी तुळशी वृंदावनी आणि बैसता भजनी देव जोडे. संतबाई ऐकलं का सगळ्यांनी? लिहून घ्या. गाईच्या गोठणी तुळशी वृंदावनी बैसता भजनी देव जोडे. आम्हाला लाऊडस्पीकर लागतो भजनाला. लाऊडस्पीकर नाही, आम्ही नाही येत भजनाला. लाऊडस्पीकर नाही तिथं काय भजनाला असं आहे. संतबाईनाबाईने 4 जन्म गायचं सांभाळते. 4 जन्म गाय सांभाळल्या संतबाईनाबाईंनी. गवळ्याच्या घरी 4 जन्म झाले. मला हात थरथर करतो. ठीक आहे, आजपासून 89 सुरू झालं. संतबाईनाबाई म्हणतात गवळ्याचे घरी कन्याची ओवली आणि गायी संरक्षणी वर्तत असे. 4 जन्म गायी सांभाळ्या. नाम संकीर्तन कालाची क्रमणा संगती ते जाणं वैष्णवांची. 4 जन्म ब्राह्मणाची पूजा, गायीची सेवा, ही 4 जन्म साधना केली. संतबाईनाबाईचे एकंदरीत 13 जन्म झाले आणि 13 जन्माला लागले 351 वर्ष. बहिणाबाईचा अभंग हे 3 शते आणि वर्ष 51 आयुष्य निर्माण 13 जन्मी घेतले श्रीरूपे साधने हरीच्या निमाल्या मानाच्या वृत्तीजवळ. आता निश्चयाने सांगेन निर्धार झाले निर्विकार चित्त माझे. बहिणी म्हणे पुढे काही नाही येत आणि स्वरूपी निवांत चित्त माझे. याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात आपल्या वेदांत शास्त्रामध्ये. हे सांगायचं तात्पर्य असं, बहिणाबाईंनी आपल्याला देवप्राप्तीचं साधन सांगितलं. काय सांगितलं? तुळशी वृंदावनी गाईच्या गोठणी आणि बैसता भजनी देवजोडी. ठरलेल्या कार्यक्रमाला माझे आशीर्वाद आहे. एवढं. धन्यवाद बाबा. बाबांचा खूप खूप आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. यानंतर शेवटचा टप्पा तो म्हणजे आभार प्रदर्शन. समाधानजी महाराज पगार भातगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी हॅलो
वंजारवाडी भजनी मंडळातर्फे 11,000 या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेले आहेत। भजनी मंडळांचे सहर्ष हार्दिक आभार। ऐका, त्या ठिकाणी खरं तर आता तुम्ही सर्व एवढं पचवलंय त्याबद्दल अगोदर तुमचे आभार मानतो, म्हणजे ऐकून घ्या, हे लक्षात ठेवा। उशीर झालेला आहे, परंतु लग्नांना भरपूर उशीर होतो दादा, काय हरकत नाही, म्हणून या ठिकाणी आभारासाठी उभं केलं आहे। पूजनीय बाबांच्या समोर बोलायचं फार कठीण आहे, परंतु ज्यांची सेवा या ठिकाणी कीर्तनाची घडली आहे, बाबा स्वतःचा सुद्धा उपक्रम कसा जगासाठी करतात हे पाटोद्यामध्ये आम्ही जेव्हा रामकथेला होतो, महेंद्र भाऊ साक्षी, 3-3, 4-4 वाजेपर्यंत गोरख महाराज साक्षी त्या गोष्टीला आम्ही बसायचो। बाबांची गोष्ट सांगतो, बाबांचे पिताश्री यांचा 14वा त्यावेळेस केला। महाराष्ट्रातील सगळी कीर्तनकार मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। त्या ठिकाणी सुद्धा बाबा मंडपात आले नाही, परंतु जे मगाशी मी बोललो, पळसखेडला जो आश्रम आहे अपंगांचा, काय नाव बाबा त्या प्रकल्पाचं, सेवा संकल्प, आपण जर गुगलला सर्च केलं तर येईल सर्व। त्या सेवा संकल्पासाठी निधी कसा उपलब्ध होईल यासाठी बाबांनी बाबांच्या पिताश्रींच्या 14व्याच्या दिवशी एक बैठक लावली आणि मोठा निधी सुद्धा तिथे उपस्थित उभा करून दिला। आणि बाबांचं नेहमी असतं की जिथे गेले तिथं तारकांपाऊन आहे का नाही हे सर्व करतात, म्हणून बाबा फार मोठा प्रवास करून या ठिकाणी आले। म्हणून आपला सर्व नाशिक जिल्हा वारकरी मंडळाच्या वतीनं, वारकरी भजनी मंडळांच्या वतीनं, सर्व सेवा साधक वृंदांच्या वतीनं बाबांच्या चरणी दंडवत। या ठिकाणी 3 गोष्टी लागतात, अन्न वस्त्र निवारा। त्या पद्धतीनं कुठलाही कार्यक्रम असला की मंडप आचार्य संसिस्टीम लागते। त्यावेळेस त्यांनी मला फोन केला आणि कळवलं, तर त्यावेळेस पाटोदामध्ये सप्ताह चालू होता दत्त जयंतीचा, आणि तिथे शंकर भाऊ ठाणगावकर, संदीप भाऊ आचार्य ही सगळी मंडळी उपस्थित होती। त्यांना सांगितलं असं आहे आणि पूजनीय बाबांची सेवा आहे असं ऐकलं की शंकर भाऊ म्हणले आम्ही येतो। ही सगळी मंडळी सेवेत आली। त्याच्यानंतर सर्व वंजारवाडी ग्रामस्थांना धन्यवादही देतो आणि सूचनाही अशी आहे का वंजारवाडीकरांच्या वाट्याला सगळ्या विश्वाचं भाग्य आलं। ते भाग्य स्वीकारताना बाबांनी सांगितलंय त्रास निश्चित तुम्हालाच जास्त होईल, कारण आम्ही जेव्हा जेव्हा येऊ तेव्हा मोकळे येऊ, जेवणासाठी सुद्धा तुम्हाला तयारी करायची आमच्या शिदोरीची। म्हणून रात्रीच एक प्रसंग, रस्त्यावर घर आहे, काय नाव त्या घराचं, इथं रात्री स्वयंपाक केला आपण, सीताराम भाऊ गुंडगळ, त्या घराने लगेच एक उदाहरण सांगतो का त्या घरी अचानक इथं टँकर नव्हतं, तर सांगितलं स्वयंपाक इथंच करायचा। संपूर्ण घराने, सगळ्या घरातल्या सुना मुलांनी सगळ्यांनी मदत करून तो पूर्ण कार्यक्रम पार पडला। हे एक उदाहरण। हे सर्व जबाबदारी वंजारवाडीतल्या प्रत्येक घरावर येणार आहे, हे वंजारवाडीकरांनी लक्षात घ्यायचं। तुम्हाला धन्यवाद नाही ही सूचना आहे, आणि सर्वांच्या चरणी संत महानुभाव साधक वृंद या सर्वांच्या चरणी दंडवत करतो। उपस्थितांपैकी 2 नावं राहून गेले, आदरणीय योगेश महाराज संगमनेरकर आणि अर्जुन महाराज गांगुर्डे। सायलीला चॅनल सुद्धा देखील सेवेमध्येच आहे आणि ते नवनाथ महाराजांच्या वतीने, नवनाथ महाराज गांगुर्डे तिसगाव। आणि जी सूचना मगाशी केली, दुजारा कोण कुठून आला नाही, परंतु 250 कीर्तनकार, ते तरुण असू देत ज्येष्ठ असू दे बरं का मधुकर बाबा, त्यांनी जर 5,000 रुपयाने जर एका वर्षाला रक्कम दिली तर एका वेळची 12.5 लाख रुपये होतात। तिला जरा लक्षात घ्या, ह्या सूचनेकडे वारंवार लक्ष द्या। सर्वांनी या गोष्टीसाठी मदत करावी। पुनश्च एकदा सर्वांना दंडवत करतो। आभाराचे भार कशाला, मग फुलांचे हार कशाला, परस्परांच्या हृदयी राहू, हेच मागणे देवाला। रामकृष्णारी रामकृष्णारी। हां, आता कार्यक्रमाची सूचना, ज्या ठिकाणी तरुण आहेत, तरुणांचं वय सांगायचं काम नाही, या ठिकाणी सर्व तरुण, ते काही वंजारवाडीचेच नाही, सर्व ठिकाणचे तरुण जेवणास बसणार नाही। कीर्तनकारापैकी सुद्धा जे तरुण आहेत ते जेवणास बसणार नाही, याची सूचना लक्षात घ्यायची। वाढपाचे सगळं नियोजन करायचं। पहिल्या पंक्तीमध्ये सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ खडकोजरकर मंडळीसह सर्व जेवणाला बसतील। हां, जे छळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवन, बलिदानचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य भाव, जो देवांतील तो तेला हो प्राणीला, वर्षित चक्र मंगळी, ईश्वर निष्ठांची मान द्यावी, अनवरत भूमंडळी भेटतो, कलाकल्पतरूंचे आरव, चैतना चिंता मनीचे गाव, बोलचे जे अर्णव पियुषण, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापैन, ते सर्वाई सदा सज्जन स्वैर्यहूत, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ते लोकी, भजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथो भजिवे विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजय होवावी,
प्रेतवने श्री विश्वेश्वराव हा होईल रामप्रसाव हरि ओम महादेवयो उदकोपसपरशाः ओम केशवाय नमः स्वाहा ओम नारायणाय नमः स्वाहा ओम माधवाय नमः स्वाहा गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः नस्यानो देयानमेवस्य शुक्मिनः प्रप्रदातारन्तारिखौर्जन्नो देहिर्विपदे शंखदाव्यानाय स्वाहा प्राणाय स्वाहा समानाय स्वाहा ओम पूर्णब्रह्मणे नमः वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव साई लीला एक आध्यात्मिक सहवास.